मध्ये मी धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा सांगितली. आता आपण तुमच्यासाठी मी पुढे परत सांगेलच, म्हणजे तुम्ही असं नका समजू का बाबा ते राहून गेलं आमचं किंवा काय, तर आपण पुढे त्याच्यावर चर्चा करूया. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा सांगितली, त्याचं कार्य काय होतं ते पण सांगितलं. आता याच्यानंतर एक दुसरी आपल्याला मुद्रा बघायला मिळते, तिला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांचा एक हात मांडीवर आहे आणि एक हात जमिनीवर लावलेला आहे, तर याला म्हटलेलं आहे भूमिस्पर्श मुद्रा. ज्यावेळेस तथागतांना बोधी प्राप्त झाली होती, ज्ञान प्राप्ती झालेली होती, त्याच्यानंतर एक मार म्हणून एक राक्षस आला होता. जेव्हा चांगलं काम घडत असतं तेव्हा कुणी ना कुणीतरी विघ्न घालायला, खोडा घालायला कोणतरी येतच असतो, आणि तो यावा पण, कारण आपल्या कार्याची काय महत्त्व ते पण आपल्याला कळत नाही, तर कोणतरी खोडा घालणारा निश्चित असावा. तर तो मार म्हणून आला आणि माराचा आणि तथागतांचे वादविवाद झालेले. हे तथागत बसलेले, त्यांना कार्य सत्य समजले, ज्ञानप्राप्ती झालेली. ज्ञानप्राप्त्या झाल्यानंतर तो मार आलेला आहे आणि तो त्यांच्याशी प्रश्न उत्तर करतोय. तर मार आपण एक रूपाने, एक रूपक स्वरूपात ही मूर्ती आपण अभ्यासूया. रूपक म्हणजे मार हा आपले षडरिपू, क्रोध, क्राम, मोह, मोद, मत्सर हे आपले षडरिपू, आणि हे कायम आपल्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि धर्मचक्र प्रवर्तन आपल्याला ते सांगत असतं की याच्यापासून आपण लांब जायचं असतं. तर तो मार त्याच्यावरती कायम आपल्यावरती तो हवी होत असतो. काम, क्रोध, मत्सर आपल्याला तो कायम, तो आपल्याशी त्याचं आपलं कायम भांडत असतं. तसं तर जेव्हा बोधी प्राप्त झाली, तू जगाच्या कल्याणासाठी निघालेला आहे किंवा जगाचा उद्धार करण्यासाठी निघालाय, तर तुला मान्य आहे का तुला पूर्ण ज्ञान मिळालेलं आहे, का तू तेवढा म्हणजे एबल किंवा तेवढं तू तुझी तेवढी कॅपॅसिटी किंवा तेवढा तू सक्षम झालेला आहे का आहे, हे त्यांचा तो वादविवाद चाललेला आहे. षडरिपू त्यांच्यावरती हवी व्हायला बघताय, पण ते सांगतात हो मला जगाचं दुःख निवारण करण्याचा मार्ग सापडलेला आहे. तो मार्ग काय हा मी लोकांना सांगणार आहे. याच्यासाठी तुला हे मान्य आहे का? तर म्हणे हो, जर ही पृथ्वी, ही धरा जर शाश्वत असेल तर मला मिळालेलं ज्ञान हे शाश्वत आहे. मी या भूमीवर हात ठेवतो आणि तिला स्पर्श करून सांगतो का मला जे ज्ञान मिळालं हे माझं ज्ञान शाश्वत आहे. जर ही धरा शाश्वत जर तुम्ही मानत असाल तर माझं ज्ञान हे शाश्वत आहे. आणि त्या ठिकाणी मार निरुत्तर होतो आणि तो परत निघून जातो. आणि तो परत निघून जातो, परत एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये मार येतो. तर कधी हे सगळ्यात आपण एकदा परत शेवटी बघूया. तर इथे मार त्यांच्याशी वार्तालाप करतोय का तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे का? आपल्याला धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा ते सांगते का तुम्ही विजय त्याच्यावर कसा मिळवायचा. तर ही मूर्ती आपल्याला जास्त बघायला मिळत नाही ही, कारण तथागतांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग एकदाच घडलेला होता. कारण मार सारखा आला नाही, तो फक्त एकदाच आला आणि एकदम त्यांनी त्यांच्यासुद्धा वार्ता झाला, त्यानंतर मार निघून गेलेला आहे. तर त्यांच्या ह्या मूर्त्या आपल्याला कमी बघायला मिळतात, धर्मचक्र प्रवर्तनातल्या जास्त मिळतात, कारण त्यांचं कार्य त्याच्यासाठी होतं किंवा त्या कार्यासाठी त्यांनी ज्ञान साधना केलेली होती किंवा बोधी प्राप्त केलेली होती. तर धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा आपल्याला जास्त का दिसतात, कारण ते आपल्या मनावर सारखं बिंबवावं, ठसावं म्हणून ते आपल्या समोर जास्तीत जास्त ते दिसत असतात. तर आता हा विहार होता. त्याच्यानंतर महायान याच्यामध्ये काय त्याचं शिल्पकाम हे तयार झालं. तर साधारणतः हा एक विहार आणि हा एक विहार आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्हाला मी इथूनच सांगून देतो का ही जी मुद्रा आहे ही तर इथे हे तथागतांचे, त्याच्यानंतर या बाजूला दोन सेवक आहेत. हे दोन सेवक आहेत. आता तथागत म्हणजे तथागतांचं बुद्ध रूप किंवा बुद्ध मूर्ती आणि बोधिसत्व, कारण बोधिसत्व हे त्यांचे सेवक आहेत. आता याच्यात ओळखण्याची सगळ्यात सोपी कोण आहे का, इथं हे उष्णीष म्हणून हा प्रकार बघायला मिळतो बघा डोक्यावरती. त्याला उष्णीष म्हटलं जातं. हे उष्णीष जे असतात ही तथागतांचं रूप असतं. आणि त्याच्यानंतर इथे जर हा बघायला मिळतात हे बोधिसत्व असतात. हे बोधिसत्व असतात, हे त्यांचे सेवक असतात. कारण सेवक असं की त्यांच्या हातामध्ये इथं आपल्याला चौरी किंवा ते चामर असतं, ते चामर बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये दोन सेवक असतात, एक पद्मपाणी आणि एक वज्रपाणी. तर पद्मपाणी ओळखण्याची सगळ्यात कोण, इथं हा देठासहित कमळ दिसतंय बघा, इथं देठासहित कमळ दिसतंय. आपल्याला पुढे पण हे शिल्प खूप बघायला मिळणार आहे. तर थोडक्यात ओळख, हा जो पद्म आहे इथं हा देठासहित कमळ आहे, सांगाल कमळ म्हणतात त्याला. आणि कमळाचं सांगितलेलं आहे, कमळ